वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्था संचलित आदर्श मराठी प्राथमिक शाळा व हिंदी प्राथमिक शाळा दत्त चौक सिडको यांचा वार्षिक स्नेह संमेलन व पारितोषिक वितरण समारंभ पार पडला। हा सांस्कृतिक कार्यक्रम परशुराम सायखेड नाट्यगृहात संपन्न झाला। कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करून सुरुवात करण्यात आली। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून दैनिक दिव्य मराठी ब्रँड मॅनेजर सचिन बेडी, शिक्षणाधिकारी वैशाली वीर झणकर, ॲडव्होकेट PR गीते, हेमंत धात्रक, ॲडव्होकेट तानाजी जायभावे, संचालक विलास आव्हाड, आदर्श मराठी प्राथमिक शाळा संचालक विष्णू नागरे, हिंदी प्राथमिक विद्यालय कार्यक्रमाचे अध्यक्ष पंढरीनाथ थोरे आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आले। यावेळी विद्यार्थ्यांनी आपला डान्स सादर केला। सगळं वज्ज तुझ्या कांद्यावर टाकून जाताना लय वंगाळ वाटतंय। माझ्या पोराला सांग, साध्यातला साधा शिपाई हो, पण शेतकरी नव्हे। कारण साध्या शिपायांनी जरी संप केला तरी त्याचा पगार हजारानं वाढतोय। ही सरकारी हलकट अधिकारी आमच्याला किंवा टेबला घालून पैसे मिळवते आणि आम्ही आमच्या कष्टाचं कामाचं पैको मागतोय, तरी आम्हाला ते नाही मिळत। आम्ही होया आत्महत्या नाही करणार, आम्ही होया आत्महत्या नाही करणार। सृष्टी पालन करताचे श्री गणराय, संकट हरुणी देवी सुखात भक्तांना, सर्वांचा लाडका देवा गणराय। देव बाप्पा देव बाप्पा, एकात एक माझा देव बाप्पा, देव बाप्पा देव बाप्पा, तुझ्या विना माझा कोण बाप्पा। वर्षात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला। यावेळी आदर्श मराठी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सरला सानप यांनी अधिक माहिती दिली। विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव की फक्त पुस्तकी किडा मुलांना न बनवून ठेवता की त्यांच्या अंगात जे कलागुण आहेत ते या निमित्ताने बाहेर येतात। असाच प्रकारे शाळेमध्ये विविध प्रकारचे उपक्रम राबवले जातात, जसं दहीहंडी झालं, नागपंचमी झालं, मुलांना विविध क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग घेतला जातो। अशा विविध उपक्रम आम्ही शाळेमध्ये सहभागी घेतच असतो। परंतु आज जे स्नेह संमेलन घेतोय त्याच्यामुळे मुलांमध्ये जे सांस्कृतिक कलागुण आहेत त्यांना ऊर्जा मिळत असते, त्यांची माहिती शिक्षकांना कळत असते की मुलांमध्ये काय गुण आहेत उपजत, ते यातून बाहेर पडत असतात। म्हणून हा मंच आम्ही मुलांना उपलब्ध करून दिलेला आहे। हिंदी प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुनंदा नागरे यांनी देखील अधिक माहिती दिली। वार्षिक स्नेह संमेलन हे आपलं घेतलं जातं कारण जी लहान मुलं असतात त्यांच्या अंगात जे कलागुण असतात त्यांना वाव मिळावा आणि त्यांचं कुठंतरी ते त्यांना ज्ञान व्हावं की आपल्यामध्ये काय कलागुण आहेत, यासाठी हा मंच उपलब्ध करून दिला जातो। आणि ह्या कार्यक्रमामध्ये जवळजवळ आमच्या शाळेतील 100% विद्यार्थ्यांचा सहभाग आहे। एका गाण्यात
जवळजवळ 40 ते 50 विद्यार्थ्यांचा सहभाग आहे आणि उत्साहाने विद्यार्थी आणि त्यांचे पालकही यात सहभागी होतात आणि अशा प्रकारे शाळेला सुद्धा सगळ्या पालकांचं सुद्धा सहकार्य लाभतं. शिवाय आमच्या संस्थेचे जे आहेत, संस्था चालक आहेत, अध्यक्ष आहेत, विश्वस्त आहेत, त्या सर्वांचाही ह्या कार्यक्रमाला प्रोत्साहन असं मिळतं आणि ते प्रोत्साहन पण देतात. या प्रसंगी क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष पंढरीनाथ भाऊ थोरे यांनी आपलं मनोगत व्यक्त केले. उद्देशच एवढा आहे की त्यांचे जे काही उपजत कलागुण आहेत प्रत्येक मुलाच्या अंगी असतात, त्या मुलांना त्या ठिकाणी कुठंतरी व्यासपीठ उपलब्ध व्हावा, त्यांचं त्या ठिकाणी त्याचा विकास व्हावा या दृष्टीने हे दरवर्षी स्नेहसंमेलन आणि होत असतं आणि निश्चितपणे मुलं याच्यामध्ये जास्तीत जास्त सहभाग घेतात आणि त्यांचा त्या ठिकाणी कलागुणांना एक प्रकारे त्यांना वाव देऊन त्याचा त्या ठिकाणी प्रदर्शन चांगल्या प्रकारे करत असतात. निश्चितपणे असाच उपक्रम आपण राबवत जावा, मुलांनी याच्यामध्ये जास्तीत जास्त मुलांनी भाग घ्यावा आणि त्या ठिकाणी आपलं जी काही कला आहे ही आपण लोकांसमोर, पालकांसमोर आपण त्या ठिकाणी दाखवावी हीच अपेक्षा व्यक्त करतो आणि असेच कार्यक्रम या ठिकाणी शाळेने घेत जावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. यावेळी प्राथमिक शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद वैशाली वीरझणकर यांनी आपलं मनोगत व्यक्त केले. वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम अतिशय उत्तमपणे पार पडलेला आहे. विद्यार्थ्यांनी केलेले त्यांचे जे काही कलागुणांचं प्रदर्शन आहे आणि शिक्षकांनी त्यांच्यावर घेतलेली जी मेहनत आहे ती नक्कीच उल्लेखनीय आहे. असेच उपक्रम संस्थेने आणि शाळेने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबवावेत. पालकांनी देखील या कार्यक्रमासाठी भरभरून प्रतिसाद दिलेला आहे. तर पालकांनी देखील अशा प्रकारच्या कार्यक्रमांसाठी मुलांना प्रोत्साहित करावे. केवळ शैक्षणिक किंवा अभ्यासामध्ये फक्त गुण जास्तीत जास्त मार्क्स मिळवणे हा एकमेव हेतू न ठेवता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासामध्ये आपण कसा हातभार लावू शकू यासाठी शाळेने, पालकांनी आणि समाजाने विविध उपक्रम हाती घेतलेले पाहिजे. संस्थेने घेतलेल्या या उपक्रमासाठी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन व आभार गीता बागुल यांनी मानले. यावेळी संस्थेचे दिगंबर गीते, डॉक्टर सुभाष कराड, अशोक आव्हाड, सरला सानप, दामोदर मानकर, भास्करराव सोनवणे, बाळासाहेब वाघ, सुनंदा नागरे, संचालक मंडळ व तसेच सर्व शाळेचे शिक्षक, मान्यवर, सदस्य, विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. या कार्यक्रमाला पालकांचाही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी देविदास पाटील, नाशिक.